मैत्रिणींनो, आपल्याला ना आपल्या कन्सेप्ट क्लिअर करावं लागतील. कारण जेव्हा टेटचं नोटिफिकेशन येईल ना तेव्हा एवढ्या सहजासहजी आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत नसतात. कुठलीही गोष्ट असो, क्रिएशन असो आपलं स्वतःचं, किंवा आपल्या स्मॉल हॅपीनेस असो, किंवा आपल्या कन्सेप्ट क्लिअर असो, ह्या गोष्टी कोणीच आपल्याजून घेऊ शकत नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मधमाशी असते, ती मधमाशी मध गोळा करते. त्या चिमणीने विचारलं, तू असं मध गोळा करतं, तुझं तर मध सगळे माणसं चोरून नेतात किंवा घेऊन घेतात, मग तुला याचा काय फायदा? तेव्हा ती म्हणाली, ते फक्त मध नेऊ शकतात, ते माझं क्रिएशन, माझी कला नेऊ शकत नाही. म्हणून स्वतःला एवढं ना खालच्या दर्जाचं समजू नका. आपली कला कोणीच घेऊ शकत नाही आपल्याजवळचं. कोणासोबत कम्पेअरच करू नका. कोणी आपल्याला किती हिणावलं, किती स्वतःला किंमत द्या. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि बघा, सकाळच्या ब्रह्मवेळेतले 4:15 झालेले आहेत. आणि हा जो अलाराम क्लॉक आहे मी बाजूच्या रूममध्ये लावला, जिथे मी स्टडी करते तिथे. कारण माझ्या जवळ ठेवला असता तर आपण तिथेच बंद करून झोपून जातो. म्हणून असे काहीतरी मी जे उपाय आहे ते करत असते आणि त्यामुळे आपली झोप ही गायब होत असते. आता कोमट पाणी करून घेते, दररोजच्या प्रमाणे पॉझिटिव्ह अफर्मेशन करते, फ्रेश होते आणि नंतर अभ्यासाला बसते. तर तुम्ही असेच जे झोप जाण्यासाठी उपाय करू शकता ते करा. कारण आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणून आपल्याला हे उपाय अवलंबावेच लागतील. जरा फेरफटका मारायला आले, पण खरंच फार गार आहे. कानाला पण बांधलेलं नाहीये मी, तर आता पटकन घरात गेलेलंच बरं. चला आपण घरात जाऊया, आपलं पाणी गरम झालेलं असेल. तर बघा, पाणी झालेलं आहे, छान बॉटलमध्ये टाकते आता. कारण जेव्हाही आपण कोमट पाणी पितो ना तेव्हा मस्त वाटतं, मला पण छान वाटतं आणि चांगलं असतं आपल्या शरीरासाठी कोमट पाणी. तर आता जाते अभ्यास करायला. बघा, अभ्यास करायला येऊन बसले आणि बॉटल खाली ठेवलेली आहे. कारण कम्प्युटर आहे तिथे, पाणी वगैरे सांडलं तर कसं भीती वाटते. हे कम्प्युटर म्हटल्यापेक्षा आमची एक जुनी TV आहे, कारण आमच्या इथे आम्ही नवीन TV घेतली, त्यामुळे ही छोटी TV आहे. त्याचा उपयोग आता मी लॅपटॉप म्हणून करणार आहे. जे प्रिव्हियस इयर पेपर आहे किंवा मग व्हिडिओ आहे, त्यामुळे कसं डोळ्यांना फार त्रास होत होता. तर मिस्टरांना म्हटलं, मला तुम्ही इथे अरेंजमेंट करून द्या, माझंही काम होईल आणि आपली TV पडून राहणार नाही. त्यांनी मला अरेंजमेंट करून दिली. माऊस घरीच होता आमच्या. तर असेच आपल्याला अशा छान छोट्या छोट्या उपाययोजना कराव्या लागतील. तर बघा, आज रिजनिंग करून घेत आहे मी आणि रिजनिंगमध्ये रद्द अक्षर मला करत आहे. कारण आज मुद्दामूनच मी रिजनिंग सुरू केलं. मला झोप येत नव्हती, फ्रेश वाटत होतं आणि झोप उडाली होती. ज्या दिवशी मला झोप येते त्या दिवशी मी सोपे टॉपिक चालू करते. तर आज फ्रेश मूड होता म्हणून रिजनिंग स्टार्ट केलं. रिजनिंग आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, आपल्या टेटसाठी पण आणि इतर कॉम्पिटिशन एक्झाम ज्या असतात त्यांच्यासाठी पण. तर बघा, त्यांनी छान असं हे जे पुस्तक आहे माझ्याजवळ, अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे, यात त्यांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ते एक्सप्लेनेशन मी वाचून घेत आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर मग मी 1-2 व्हिडिओ बघेल ऑनलाईन. फक्त धीर सोडायचा नसतो, कारण वळण एवढं जरी आयुष्यात येत असलं तरी सर्वांनाच अनुभव या वळणाचा घ्यावा लागतो. कोणी अपयशी ठरतं म्हणून बसून राहतं, मागं फिरतं, पण जे पुढे चालत राहिलं ना तेच नेहमी यशस्वी ठरतात. म्हणून जरी आपली जी चाल असली ती जरी तशी स्लो असली, मैत्रिणींनो, आपल्याला ना आपल्या कन्सेप्ट क्लिअर करावं लागतील. कारण जेव्हा टेटचं नोटिफिकेशन येईल ना तेव्हा एवढ्या सहजासहजी आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत नसतात. कुठलीही गोष्ट असो, क्रिएशन असो आपलं स्वतःचं, किंवा आपल्या स्मॉल हॅपीनेस असो, किंवा आपल्या कन्सेप्ट क्लिअर असो, ह्या गोष्टी कोणीच आपल्याजून घेऊ शकत नाही. बघा, आता मी ते ठेवून दिलेलं आहे रिजनिंगचं. आता 5 वाजले आणि माझ्याजवळ 1.25 तास होता. तर मी माझं जे टेट प्रिव्हियस इयर आहे त्यातून माझे वीक पॉईंट शोधत असते. आता मी पेपर PDF जी डाउनलोड करून ठेवलेली आहे ती PDF ओपन केली आणि माझे वीक पॉईंट शोधते की मी माझा जो अभ्यास असतो तो कुठपर्यंत पोहोचलेला आहे, माझे वीक पॉईंट क्लिअर झाले का, मला मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत आहे का, मला रिजनिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत आहे का. आणि जे सोपे प्रश्न आहेत त्याला मी सोडवत नाही, मी जे वीक पॉईंट आहेत त्यालाच हात लावते फक्त. म्हणून तुम्ही पण असंच करा, आपले वीक पॉईंट क्लिअर करा. लवकर आपल्या अभ्यासात आपला इफेक्टिव्ह बदल पाहायला मिळतो, यामुळे खूप फायदा होतो. तर त्यानंतर मग मी कम्प्युटर बंद केलं माझं आणि आत्ता मी RRBचे थोडे अभ्यास करून घेते. कारण माझं 15 ते 20 मिनटं होतं. त्यात मी काही क्वेश्चन बँक किंवा प्रिव्हियस इयर आहे ते 4-5 पानं वाचून घेते. कारण 15-15 मिनटं आपल्याला चोरायचे असतात आणि यातूनच आपला अभ्यास आपला करायचा असतो. म्हणून 5 मिनटं का असो ना, तो मी सोडत नसते. त्यात काहीतरी 1 पेज का होईना आपला अभ्यास होतो आणि तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो. बघा, आता मुलगी शाळेला गेलेली आहे त्यामुळे थोडा वेळ आहे माझ्याजवळ. ते ॲड स्वच्छ करून घेते म्हटलं. तर ॲड स्वच्छ करण्यासाठी आली तर माझा फोन सोबत घेऊन आली आणि आपले जे सर आहेत बाळासाहेब शिंदे सर, त्यांचं व्होकॅब्युलरीचं एक लेक्चर अटेंड करत आहे. तुम्हाला दिसत असेल इथे. आणि हे ऐकता ऐकता माझे कामं पण होते, लेक्चर्स पण ऐकण्यात आणि अशीच माझी कामं असतात.
कारण एकासोबत मी 2 कामं करते, त्यामुळे रिव्हिजन पूर्ण होती छान आणि अभ्यास पण होतो आणि कामं पण होतात. बघा आपल्याला ना मंडळी धोका घ्यायचाच नसतो. धोका म्हणजे मी तुम्हाला हे म्हणत नाहीये, जर तुम्ही साहसच केलं नाही करून दाखवायचं, मला अपयश येईल, मी या RRBचा फॉर्म कसा भरू, मला येणारच नाही, मला इंग्लिश जमणारच नाही, मी शिकवूच शकणार नाही, तर आपण काहीच करू शकत नसतो. म्हणजे एक गोष्ट सांगते बघा, एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याला जर विचारलं आपण तू शेतात काय पेरणार आहे, तर तो म्हणतो मी काय पेरू, मी गहू पेरू शकत नाही, पाऊस आला तर सगळं वाया जाईल, त्यानंतर मी मका पेरू शकत नाही कारण मला पावसाची खात्रीच नाही, मग मला वाटलं मक्याच्या पिकावर कीडच पडेल, अशी त्यांनी मनात भीती ठेवतो आणि तो काहीच पेरत नाही. मग त्याला शेतकऱ्याला प्रश्न विचार तू काय पेरणार आहेस, तर तो म्हणाला मी काहीच नाही कारण मी कुठलाही धोका पत्करणार नाहीये, त्यामुळे त्याचं शेत खाली राहतं. म्हणजे आपलंही तसंच आहे, जर आपण म्हटलं ना मी काहीच करू शकत नाही, मला धोकाच घ्यायचा नाहीये, मला काही भीतीच वाटत आहे, मला स्टेजवर जाण्याचं डेअरिंगच नाही, तर आपण काहीच करू शकत नाही. जेव्हा आपण साहस करणार नाही, कुठलीही गोष्ट करून दाखवण्याची हिंमत करणार नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. म्हणून धोका पत्करा, साहस करा, जरी अपयश आलं तरी समोर व्हा. हे बघा माझा क्लास सुरू आहे आणि बघा 30 मिनिटं झालेली आहेत, 37 मिनिटं, आणि सरांचं लेक्चर पण ऐकणं झालं आणि माझी कामं पण झालेली आहेत. आणि त्यानंतर बघा मुलाच्या टिफिनवर मग मी तूप लावून पोळी करत आहे, कारण कशी नरम असते आणि मुलं काही सहसा अशी तूप खात नाही आजकालची मुलं, त्यामुळे असं पोळीला लावून दिलेलं बरं असतं. बघा त्याची स्कूलची तयारी झालेली आहे आणि तो तयार झालेला आहे. आणि त्याचं असं पप्पाला आवाज देणं सुरू होतं, तुम्ही झाले का तयार, कारण दोघांचे शाळेत जायचं आणि त्यांचा ऑफिसचा टायमिंग सेम असतो, कधी ते रेडी होतात कधी हा रेडी होतो, चालू असतं असं आमच्या घरी सकाळी वेळ. आणि नाश्ता तयार झालेला आहे माझा, मी पोहे केलेले आहे आज, त्यांना नाश्ता नेऊन देते, कारण कसं ही धावपळीची वेळ असते, आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी सकाळची वेळ धावपळीची असते, त्यामुळे तुमची पण अशीच ही वेळ असेल. आणि इथे नाश्ता सुरू आहे 2 जणांचा, हे नाश्ता केले की हे स्कूलला जातात आणि ते त्यांच्या ऑफिसला जातात, त्यानंतर मग मला थोडा फ्री टाईम असतो, तेव्हा मग मी माझं नियोजन करते, ते तुमच्यासोबत आता समोर शेअर करते. तर बघा आता इथे त्याचे आणि आता ते दोघंही गेलेले आहेत, त्यामुळे आता मी माझी छोटी छोटी कामं करते, जसं चेरीला वॉक करणं, त्यानंतर मग मी पटकन माझं सगळे घरातली कामं आवरून घेणार आणि त्यानंतर मला अभ्यासाला बसायचं आहे, कारण हा जो माझा इफेक्टिव्ह वेळ असतो, घरात कोणी नसतो, शांतता असते छान, त्यामुळे मी भरभर आवरून घेते. कारण या वेळेत जर आपण थोडा टाइमपास केला किंवा टीव्ही बघितली किंवा फोनवर टाइमपास केला तर आपल्याला कसा मग समोरचा वेळ मिळत नाही, म्हणून हे 2 तास माझ्यासाठी छान असतात, 2-3 तास, म्हणून मी पटकन आवरून घेतलं आणि पटकन अभ्यास. तर आज बघा मी एनर्जी रिसोर्सेस ऊर्जा स्त्रोत हा जो अभ्यास आहे ना तो सायन्समध्ये येतो, तर हा रेल्वेसाठी पण उपयोगी आहे, KVS साठी पण उपयोगी आहे. आणि मग आपल्याला वाटतं ना तर काही स्पर्धा परीक्षा असतात, आता टेटमध्ये त्यांनी मागल्या वर्षी 2022ला जो पेपर झाला त्यात विचारलेलं नव्हतं विज्ञान, पण यदा कदाचित जर विचारलं तर माहिती असायला हवं, कारण मी तुम्हाला माहित आहे मी रेल्वेचा पण फॉर्म भरला आहे आणि मी KVSचा पण भरणारा येणारा, त्यामुळे मी माझा हा सायन्सचा अभ्यास अर्धा तास तरी करतेच. त्यात बघा मी माझं मस्त असे नोट्स बनवून घेतलेले आहे, यात हे NCERT थ्रू किंवा आपण काही व्हिडिओ बघतो त्यातून, तर असं टॉपिक वाईज मी नोट्स बनवून घेते आणि त्यानुसार मग आपल्याला कसं असे टॉपिक नंतर वाचायला सोपं जातं, जेणेकरून आपल्याला पुन्हा व्हिडिओ किंवा पुस्तक ओपन करायची गरज नसते. तर बघा तर मी काय करते बघा, इंग्लिशमध्ये पण लिहून घेतलेलं आहे वर, त्यानंतर इथे बघा हिंदीमध्ये पण लिहून घेतलेलं आहे, नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस अनविनीय करणं और परंपरागत म्हणजे मराठीत पण. तर एक बार यूज किया वो खत्म दोबारा ना बन पाए, म्हणजे त्यांनी तसं सांगितलं, तर मी मराठीत आपल्याला कळतंच, हिंदीमध्ये जरा शब्द आपण ऐकून नसतो, म्हणून मी हिंदीतलं लिहून ठेवते, कारण पेपर कधी आपले KVSचे हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात. तर बघा इथे दिसत असेल तुम्हाला न्यूक्लिअर एनर्जी, त्यानंतर इकडे बघा रिन्युएबल एनर्जी, अपरंपरागत, गैर नॉन कन्व्हेन्शनल, तर बघा सोलार एनर्जी, वाइंड एनर्जी, बायोमास एनर्जी, हे सगळं छान. आणि हे नोट्स मी आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या व्हॉट्सअप चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करते. आणि बघा नंतर मग मी माझा असा डिटेल अभ्यास केलेला आहे, हा मी तुम्हाला आजचा अभ्यास दाखवत आहे. बघा असं लिहून घेते, असं म्हणून मी तुम्हाला सांगते की असं नोट्स बनवणं सुरू करा आणि त्याची रिव्हिजन करा, जेणेकरून जेवढे आपण नोट्स बनवून ठेवू आणि जेवढी छान रिव्हिजन करू ना तेवढा आपला अभ्यास लक्षात राहायला सोपा जातो. पटकन कंप्लीट कर, 4 o'clock जायचं आहे ना तुला परेडला. हा म्हणू लिहि 7 2 म्हण
7 2 72. व्हेरी गुड. नंतर 3 3 3 3 7 3 73. 73. म्हण 7 3 7 3 73. नंतर 7 4 74. व्हेरी गुड. असं वाचू वाचू लिहायचं. आपण रिडिंग करत करत लिहिलं की आपल्याला छान आठवतं. स्कूलमध्ये पण टीचर शिकवते तेव्हा असं रिडिंग करतच लिहायचं असते. 7 5 75. कर कम्प्लीट आता. 7 5 7. पटकन चल, जायचं आहे ना. हो त्यानंतर मग चल, वेळ होतोय, घे पटकन. आम्ही त्याला सोडून द्यायसाठी मी त्याची तयारी केली आणि परत आम्ही जायला निघालो. तर 4 वाजलेले होते. आता त्याला परेड ग्राउंडवर घेऊन जाते, कारण इथे बघा, इथे आलेलो आहोत आम्ही आणि इथे त्याच्या मॅम. येस, तुझ्या मॅमने आल्या थोड्या वेळ. नंतर त्याला सोडून मग जेव्हा घरी आली, आत्ता मला मुलगी ट्युशनला गेली होती. तिने लॉक वगैरे केलं होतं व्यवस्थित. मुलगी ट्युशनला गेली होती. त्यानंतर आता माझ्या जो दोघे जण घरी नाही आहेत, माझी कामं पण आवरलेली आहेत. म्हणून आता बघा मी तुम्हाला दाखवते किती वाजलेत. 4:30 वाजलेले आहेत. अर्धा तास लागला मला. आणि आता मी माझा राहिलेला अभ्यास करून घेते. म्हणून आता बघा, असे मी माझे टाईम चोरत असते, असा मी माझ्या अभ्यासासाठी वेळ काढत असते. तर आत्ता मी पुन्हा माझा अभ्यास करून घेत आहे. तर तुम्हाला पण असेच तुमच्या अभ्यासासाठी टाईम काढावी लागेल. जबाबदारी आपल्यावर राहणारच आहे. जबाबदारी ह्या नेहमी असणारच आहे. आपल्याला त्या जबाबदारीमधून आपल्या स्वतःसाठी कसा टाईम चोरता येईल तो चोरायचा आहे. तेव्हाच आपण आयुष्यात काहीतरी करू शकू. आणि जर आपण म्हटलं की आता मला वेळच नाही आहे, वेळच नाही, तर तो वेळ कधीच येत नसतो. म्हणून असाच 5-5 10-10 मिनिटाचा टाईम काढा आणि आपल्या अभ्यासाला इफेक्टिव्ह बनवा. आपला स्मार्ट स्टडी करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल आणि माझ्याबरोबर अभ्यास करायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, ज्या गरजूताईंपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं, शेअर केलं, तर गरजूताईंपर्यंत हा व्हिडिओ लवकर पोहोचता होईल आणि त्यांना पण एक मोटिवेशन मिळेल. त्यांच्यापासून फुल न फुलाची पाकळी, आपल्याला त्यांच्यापासून ऊर्जा प्राप्त होईल आणि आपल्यालाही मोटिवेशन मिळत राहील. तर स्वतःच्या पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.